आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कुरुंदवाडचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भैरेवाडी गडाची पडझड, गडाचे मानकरी आणि मावळे निद्रावस्थेत। भैरेवाडी हे कुरुंदवाडचं नाक समजलं जातं, मात्र हा बालेकिल्ला समजला जाणारा भैरेवाडी गड गेल्या 16 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे। ना धड गटारे आहेत, ना पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे। मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं जाळं ही इथली आणखी एक ओळख। त्यामुळे शाळा, मंदिर आदी भागाकडे जाणाऱ्या इथल्या नागरिकांचे जीवन धोकादायक बनलं आहे। तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाईटची सोय नसल्याने साप, विंचू यांची भीती भाविकांमध्ये सतत वास करत असते। मात्र या समस्यांकडे इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधांकडे ना नगराध्यक्षांचं लक्ष आहे ना नगरसेवकांचं। केवळ निवडणुकांपुरतेच या भागाकडे फिरकणारे या गडाचे हे मानकरी इथल्या मावळ्यांच्या सोयी सुविधांकडे बघतील काय अशी विचारणा होत आहे। महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार। नमस्कार, मी राजेंद्र बेले कुरुंदवाड उपशहर प्रमुख बोलतोय। आमच्या बहिडीच्या भागाचा विकास बघायला गेले की काही झालेलं नाही आहे। गटर स्वच्छता अभियान राज्यभर राबवलं जाते, ग्राम स्वच्छता अभियान, त्यातून काही विकास झालेला नाही आहे। आणि गटर बघायला गेले की गटरेचं पाणी पूर्ण बहिडीच्या नदी सोडले जाते। नदी प्रदूषणाला एक प्रकारचे वाव दिला चाललेला आहे आणि गटऱ्या तुडून भरलेले असतात आणि गावाभर भिंती रंगवायला लाखो रुपये खर्च केले। बहिडीत एकही भिंत रंगवली नाही किंवा रंगवायला नको आहे, परंतु बहिडी तरी स्वच्छ ठेवावं असं माझं प्रशासनाला विनंती आहे। बेल साहेब, एक मला म्हणायचं आहे, किती वर्षापासून हा विकास थांबलेला आहे या ठिकाणी? जवळजवळ 8-10 वर्ष झाले विकास थांबलेला आहे। नाही, या भागातले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी कधी त्या मुख्याधिकाऱ्याला तुमचा मुख्याधिकारी कोण आहे ते? राजेंद्र मुक्तकेकर। मग त्यांना कधी इकडे भेटीसाठी बोलवलं का नागरिकांनी? तुम्ही भेटीसाठी बोलवलं ते येतोच म्हणतात, हा करतात, येतच नाहीत। नगरसेवक तर कधी फिरकतच नाही, त्यामुळे नगरसेवकांचा आमचा काही संबंधच येत नाही। निदान शासनाचं लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे। शासन म्हणजेच या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा तो मुतकेकरांनी या ठिकाणी यायला नको काय? 100% यायला पाहिजे। 10 विनंती केली तरी बी येतच नाही ते, आणि असं घाणीच साम्राज्य झालेलं आहे भरडीत। या ठिकाणी हे खड्डे पडलेत रस्त्यावरती, रस्त्याच्याच बाजूला इकडे उकडे दिसायला लागलेत। याच्यामुळं लहान आता या ठिकाणी शाळेला जाणारा रस्ता आहे, मेन शाळेचा मुख्य शाळेला जाणारा रस्ता आहे हा कुमार विद्या मंदिर। बाजूलाच काही मंदिर आहेत वाटतं, मंदिराकडे सुद्धा भक्त लोक जातात। आणि मग तुमच्यासारख्यांची मुलं सुद्धा ह्या रस्त्यावरती खेळत असताना दिसतात कधी कधी। मग त्या अंधाऱ्यामध्ये इथं लाईटची बी सोय नाही म्हणताय। लाईटची सोय नाही, या सगळ्या सोयीपासून वंचित असलेलं हे भैरवडी हे निवड निवडणुकीसाठीच आहे काय असं म्हणायची पाहिजे। आणि भरडीचा बालेकिल्ला मानला जातोय त्यात, आणि एक नंबर वार्ड मानला जातोय। नगरपालिकेचा हा 1 नंबर वार्ड मानला जातोय। बर, गटरी तर मला वाटतं 16 वर्षापासून गटरी झाल्याच नाहीत तिकडं। रस्ते पण नाही आणि गटरी पण नाही। 16 वर्षात काही सुद्धा या रस्त्याचं डागडुजी सुद्धा केली नाही आहे नगरपालिकेने। या अशा पद्धतीचा विकास या भैरवडीचा चालू आहे, म्हणायला तर फक्त बालेकिल्ला।